श्रीराम विजय कथासार अध्याय 3. दशरथा घे हे पायसदान. काही वर्षांनी अजराजा मरण पावला. त्यानंतर अयोध्येचे राज्यपद दशरथाकडे आले. दशरथ फार पराक्रमी राजा होता. त्याला अनेक स्त्रिया होत्या. त्यातील कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या 3 पट्टराण्या होत्या. कौसल्या सर्वात ज्येष्ठ होती. ती वयानेही मोठी होती. ती ज्ञानी व अतिशय प्रेमळ होती. सुमित्रा मात्र फार हळव्या मनाची होती. कैकेयी राजाची लाडकी होती, पण तिचा स्वभाव हट्टी होता. दशरथाला एवढ्या बायका असूनही मूलबाळ नव्हते, त्यामुळे तो सुखी नव्हता. पण पुढे अशी एक घटना घडली की त्यामुळे मोठी आशा उत्पन्न झाली. दशरथाच्या अंगी धनुर्विद्येचे विशेष कौशल्य होते. अंधारात किंवा डोळे मिटून नुसत्या ध्वनीच्या आधाराने तो अचूक शरसंधान करी. एकदा दशरथाला स्वप्न पडले. त्यात 2 पुरुष आणि 1 स्त्री यांना तो ठार मारत आहे असे त्याला दिसले. ती माणसे निरपराध होती. दशरथ राजा जागा झाला. त्याला वाटले हे स्वप्न फारच वाईट आहे. सकाळी तो राजगुरू वसिष्ठांना भेटला. त्याने आपले स्वप्न त्यांना सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. वसिष्ठांनी त्याला सांगितले, तू शिकारीला जा आणि 3 पशूंची हत्या कर, म्हणजे दुष्ट स्वप्नाचा दोष नाहीसा होईल. वसिष्ठ ऋषींचे ऐकून दशरथ राजा एका सरोवराच्या काठी शिकार करण्यासाठी जाऊन बसला. संध्याकाळच्या वेळी अंधार होऊ लागल्यावर एखाद्या श्वापच सरोवरावर तहान भागवण्यासाठी येईल असा त्याचा अंदाज होता. पण रात्र झाली तरी कोणीही जनावर आले नाही. राजा वाट पाहत एका झाडावर बसून राहिला. त्यावेळी अंधारातून सरोवराच्या दिशेने बुडबुड असा पाण्याचा आवाज आला. दशरथाला वाटले, एवढा वेळ थांबल्यासारखे कोणीतरी सावज आज मला मिळणार. त्याने आवाजाच्या रोधाने बाण सोडला. तो बाण लक्ष्यावर अचूक लागला. पण श्वापदाची आरोळी ऐकू न येता मनुष्याची किंकाळी ऐकू आली. अरे रे, कोणीतरी माणसाची माझ्या हातून हत्या झाली असे म्हणत दशरथ लपलेल्या जागेवरून पुढे सरोवराकडे गेला. तेव्हा तेथे त्याला एक तरुण तपस्वी छातीत बाण लागून पडलेला दिसला. त्याच्याजवळ कमंडलू पडलेला होता. राजाला फार वाईट वाटले. तो पटकन त्या तरुणाजवळ बसला. तो तरुण विवळत होता. दशरथ राजा म्हणाला, बाळ, माझा फार मोठा अपराध झाला. मी काय करू? तू कोण? कोठे चालला होतास? दशरथाने त्याचा हात हाती धरून अत्यंत कळवळ्याने विचारले. तो क्षीण आवाजात दशरथाला म्हणाला, राजन, मी श्रावण. माझ्या आईबाबांना घेऊन मी यात्रेला चाललो होतो. ते दोघे आंधळे आहेत. मी त्यांना कावडीत घालून वाहून नेत होतो. त्यांना तहान लागली. मी पाणी न्यायला आलो होतो. तुम्ही हा कमंडलू भरून त्यांना पाणी नेऊन द्या. मला बाण लागला आहे असे मात्र त्यांना सांगू नका. हीच माझी शेवटची इच्छा. दशरथाने पाहिले, श्रावणाचे डोळे मिटलेले होते. अरे रे, आपल्या हातून केवढी हत्या झाली. आता काय करावे असे म्हणत दशरथाने जड हातांनी व जड मनाने कमंडलू पाण्याने भरला. स्वतःला दूषणे देत तो श्रावणाच्या आईबापांना शोधत निघाला. थोड्या वेळाने त्याच्या पावलाची चाहूल लागून एका ठिकाणाहून आवाज आला, श्रावणा, आलास का? पाणी आणलेस का? पण दशरथ काहीच बोलला नाही. तो हळूच पुढे गेला. त्याने अंधारात एक म्हातारा व एक म्हातारी कावडीमध्ये बसले आहेत असे पाहिले. दशरथाने हातातील कमंडलू वृद्ध माणसाच्या हाती हळूच दिला. श्रावणा, तू बोलत का नाहीस? तो वृद्ध म्हणाला. पण दशरथ अगदी काहीच बोलेना. तेव्हा तो वृद्ध म्हणाला, तुला काय झाले आहे? भलत्याच वेळी तुला पाणी आणायला धाडले याचा तुला राग आला का? तू बोलला नाहीस तर मी पाणी पिणार नाही. तेव्हा दशरथाचा नाईलाज झाला. दशरथाने त्यांना आपली ओळख करून दिली आणि आपला बाण लागून त्यांचा मुलगा घायाळ झाल्याचे सांगितले. वृद्धाने खोदून खोदून विचारले तेव्हा श्रावण मरण पावला असे दशरथाला सांगावे लागले. त्यावेळी त्या दोघांनी जो हंबरडा फोडला तो ऐकून दशरथाच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. ते वृद्ध दाम्पत्य श्रावणाच्या आठवणी काढून रडू लागले. त्या दोघांचे प्राण कासावीस होऊ लागले. दशरथाला ते वाटेल तसे बोलू लागले. शोक आणि संतापानावर होऊन त्यांनी दशरथाला शाप दिला. राजा, तू आमच्याच मुलाला मारलेस. केवढा हा विचार केलास? आता आम्ही जगत नाही. श्रावण श्रावण करीत आता आमचे प्राण जातील. आम्ही जसे पुत्रवियोगाने प्राण सोडत आहोत तसाच तूही पुत्रविरहाने हाय हाय करीत प्राण सोडशील. श्रावणा, कसा रे आम्हाला सोडून गेलास? हे पहा, आम्ही आलोच तुझ्या मागे. दशरथ त्यांचे सांत्वन करू लागला. पण वृद्धांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही व राजाच्या देखत व्याकुळ होऊन त्या दोघांनी प्राण सोडले. राजाला अत्यंत दुःख झाले.
2 पुरुष आणि 1 स्त्री स्वप्नाप्रमाणेच आपल्यामुळे मरण पावली ह्याची त्याला प्रचिती आली. त्याने त्या तिघांवर स्वतः अग्निसंस्कार केले. राजा दशरथ अस्वस्थ मनाने अयोध्येत आला. वसिष्ठांना त्याने सर्व सांगितले. नंतर त्या शापाचा विचार करता करता त्या शापातील वरदान त्याच्या लक्षात आले. पुत्रवियोगाने आपला मृत्यू आहे हे जर खरे ठरवायचे असेल तर आपल्याला पुत्र होणार, अशा विचाराने त्याच्या अंतःकरणात आनंदाची एक उर्मी उठली. पुढे 12 वर्षे दुष्काळ पडला. दैत्यांचा राजा वृषपर्वा व दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी देवांशी युद्ध केले. त्यात देवांचा पराभव झाला. त्यावेळी इंद्राचे काम थांबले. पाऊस पडेनासा झाला. देवगुरु बृहस्पतीने इंद्राला एक युक्ती सांगितली. तो म्हणाला, इंद्रा, अयोध्येचा राजा दशरथ हा महापराक्रमी आहे. त्याला जर तू सहाय्यास बोलवलंस तर तो दैत्यांना पराभूत करू शकेल. तेव्हा इंद्राने अयोध्येत स्वतः येऊन दशरथाला देवाच्या मदतीला बोलावले. दशरथ युद्धासाठी निघाला. तेव्हा कैकेयी त्याच्याबरोबर गेली. वृषपर्वा आणि दशरथ यांचे घनघोर युद्ध झाले. त्यात वृषपर्वा पराभूत झाला. कैकेयी दशरथाच्या रथातच होती. शुक्राचार्यांनी क्रोधिष्ठ होऊन एकदम दशरथावर जोराची शरवृष्टी केली. त्यांनी एका बाणाने दशरथाच्या रथाचा अक्ष मोडून टाकला. तेव्हा रथ एका बाजूला कळला. तेवढ्यात कैकेयी खाली उतरली आणि तिने आपल्या हातांनी रथ उचलून धरला. तेवढ्यात दशरथाने शुक्राचार्यांना अनेक अस्त्रांनी पळवून लावले. सर्व दैत्यांचा पराभव झाला. देव रथाभोवती जमले. ते कैकेयीचा व दशरथाचा जय जयकार करू लागले. तेव्हा कोठे दशरथाच्या लक्षात आले की कैकेयी रथाजवळ उभी असून तिने रथ तोलून धरला आहे. कैकेयीवर तो फार प्रसन्न झाला. तो म्हणाला, प्रिये, केवळ तुझ्यामुळेच हे युद्ध जिंकले गेले. तेव्हा मी तुला 2 वर देऊ इच्छितो. या युद्धाच्या धुमश्चक्रीत कैकेयी वर कोठे मागणार? ती म्हणाली, नाथ, आता मी वर काय मागणार? पुढे कधी वेळ येईल तेव्हा मी सांगेन. तेव्हा ते वर द्याल असे वचन द्या म्हणजे झाले. तेव्हा दशरथाने देवांसमक्ष तिला तसे वचन दिले. ही कैकेयी कोण? कैकेयीकडून हे पराक्रमाचे कृत्य कसे झाले? तिच्या अंगी एवढी शक्ती कशी आली? ही कैकेयी कोण? कैकेयी माहेरी होती तेव्हा तिच्या वडिलांकडे एक साधू राहिला होता. कैकेयी त्यावेळी अल्लड होती. त्या साधूची सेवा करण्याचे काम कैकेयीला राजाने सांगितले होते. ती रोज त्याची पूजा करीत असे आणि सर्व प्रकारे सेवा करीत असे. एकदा तो साधू ध्यान करत बसला होता. त्यावेळी कैकेयीच्या मनातील खोडकरपणा जागृत झाला. तिने थोडेसे काजळ घेऊन साधूच्या तोंडाला लावले. समाधी उतरल्यावर साधूने पाहिले कैकेयी हसत होती. त्याला जेव्हा कळले की आपल्या तोंडाला हिने काळे फासले आहे तेव्हा तो संतप्त झाला व त्याने कैकेयीला म्हटले, तुलाही असाच डाग लागेल. लोक तुला दोष देतील. सज्जनांची चेष्टा करू नये. या कर्माचे तुला फळ भोगावे लागणार. तुझा पुत्र तुझा द्वेष करील आणि तूही पुत्रद्वेष करशील. तुला कोणी चांगले म्हणणार नाही. कैकेयीने घाबरून त्या साधूची क्षमा मागितली. ती रडू लागली. तेव्हा साधू तिथे येऊन म्हणाला, आत्तापर्यंत तू माझी ज्या हातांनी सेवा केलीस त्या हातात खूप शक्ती येईल व त्या शक्तीने तू आपल्या पतीला संकट काळात मदत करू शकशील. त्या साधूने दिलेल्या आशीर्वादामुळेच कैकेयीला रथ उचलण्याची शक्ती आली होती. युद्ध झाल्यावर देवांनी दशरथाला विचारले, तुला पुत्रसंतान आहे काय? तेव्हा राजा म्हणाला, नाही, पण शांता नावाची माझी एक मानलेली कन्या आहे. देव म्हणाले, तुला पुत्रसंतान हवे असेल तर आम्ही तुला एक उपाय सांगतो. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ आहे, तो तू कर. पण त्यासाठी शृंग ऋषी पुरोहित म्हणून हवा. तो शृंग ऋषी कोण? विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग हा पूर्ण ब्रह्मचारी आहे. त्याच्या अंगी विलक्षण सामर्थ्य आहे. तो जिथे जाईल तेथे पर्जन्य येतो आणि सृष्टीला नवा शृंगार सुचतो. तो नगरात येणार नाही, पण देवांगनांनी त्याला मोहित करून न्यावे आणि त्याला यज्ञाचा पुरोहित करावे. दशरथाने ते मान्य केले. तेव्हा काही देवांगनांनी ऋष्यशृंगाला मोहण्याचे ठरवले. विभांडक ऋषी आश्रमात नाहीत अशी वेळ साधून त्यांनी ऋष्यशृंगाला अनेक अद्भुत गोष्टी दाखवून लोभ उत्पन्न केला. त्याला त्या वस्तू मिळण्याचे आमिष दाखवून अयोध्येला घेऊन आल्या. दशरथाने त्याचा मोठा सन्मान केला. यज्ञासाठी ऋषी जमले होते. त्यांनी त्याचा सन्मान केला. त्याला यज्ञाचे मुख्य पुरोहित पद दिले. दशरथाने आपली मानलेली मुलगी शांता हिचे लग्न ऋष्यशृंगाशी लावून दिले. यज्ञ सुरू झाला.
विभांडक ऋषींना कळले की ऋष्यशृंगाला भुलवून अयोध्येत नेले आहे, तेव्हा ते रागाने अयोध्येत आले. पण तेथे आपल्या मुलाला यज्ञाचा मुख्य पुरोहित केले आहे व लोक त्याचा मोठा मान करीत आहेत हे पाहून त्यांना समाधान वाटले. दशरथ राजाने त्यांचाही आदरपूर्वक मोठा मानसन्मान करून त्यांना यज्ञासाठी ठेवून घेतले. यज्ञ समाप्त झाला. त्यावेळी यज्ञातून एक भव्य पुरुष प्रकट झाला. यज्ञासाठी अनेक ऋषी जमले होते. त्यांनी त्या यज्ञपुरुषाचा सन्मान केला. त्याने दशरथ राजाच्या हाती पायसाने भरलेले एक सुवर्णपात्र दिले व तो म्हणाला, राजा, मी यज्ञपुरुष आहे. तू ज्या इच्छेने हा यज्ञ केलास ती इच्छा तुझी लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी हे पायसदान घे आणि ते तुझ्या तिन्ही पट्टराण्यांना दे. त्याच्या प्रभावाने त्यांना पुत्र होतील. असे बोलून यज्ञपुरुष पायस पात्र दशरथाला देऊन गुप्त झाला. राजाने पायसाचे 3 भाग केले. त्यातील एक कौसल्येला दिला, नंतर सुमित्रेला दिला व शेवटी तिसरा कैकेयीला दिला. कैकेयी मोठी मानी होती. तिला अपमान वाटला. राजाने आपल्याला तेवढा शेवटी प्रसाद दिला काय असे वाटून ती रुसली. कौसल्येने व सुमित्रेने पायस ठेवून दिले. कैकेयी पायस घेईना. तिने पायसाचे पात्र तसेच समोर ठेवले. दशरथ तिची समजूत घालीत होता. तेवढ्यात एक अद्भुत घटना घडली. आकाशातून एक घार यज्ञमंडपात घुसली. तिने आपल्या पंजात कैकेयी समोरील पायसाचे पात्र धरले व ती क्षणार्धात दिसेनाशी झाली. सर्व लोक पाहत राहिले. सर्वांनाच कैकेयीची कीव आली. कौसल्या व सुमित्रा यांनी आपल्या प्रसादातून अर्धा भाग काढून कैकेयीला दिला. कैकेयीने आपले दुःख आवरले. मग तिन्ही राण्यांनी प्रसाद प्राशन केला. त्यानंतर यज्ञाला आलेल्या ऋषींना व ब्राह्मणांना दक्षिणा व उत्तमोत्तम वस्त्रे प्रावण्य देऊन दशरथाने त्यांची बोळवण केली. कालांतराने तीनही राण्या गरोदर राहिल्या. दशरथाला नवी आशा उत्पन्न झाली. प्रजाजनांना उत्कंठा व आनंद वाटत होता. घारीने जे पायस पात्र पळवले त्याचे पुढे काय झाले? हनुमंताचा जन्म. घार उडत उडत ऋष्यमुख पर्वतावर आली. तेथे केसरी नावाच्या वानराची पत्नी अंजनी नावाची वानरी एका शिलाखंडावर बसून तप करीत होती. अनेक वर्षे तप केल्यावर तिला शंकर प्रसन्न झाले होते. तिने चिरंजीव महाप्रतापी वज्रदेही पुत्र व्हावा असा वर मागितला होता. शंकराने तिला सांगितले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण त्यासाठी तू हाताची ओंजळ करून डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहा. लवकरच तुझ्या हातात वाऱ्याने उडून प्रसाद येऊन पडेल. तो प्रसाद तू खा म्हणजे तुला सद्गुणी आणि महान पराक्रमी असा पुत्र होईल. तो 11वा रुद्र अंश रूपाने जन्म घेऊन येईल. त्याप्रमाणे अंजनी बसली होती. घार उडत उडत तेथे आली असता वाऱ्याने तिच्या पंजातील पायस नेमके अंजनीच्या ओंजळीत पडले. ते तिने खाऊन टाकले. सुवर्चसा नावाची अप्सरा नृत्य करीत असता उन्मत्तपणे चुकली तेव्हा ब्रह्मदेवाने तिला शाप दिला. त्यामुळे ती घार झाली होती. अंजनीच्या ओंजळीत पायस पडताच ती मुक्त होणार होती. त्याप्रमाणे तिला आपले मूळ रूप प्राप्त होऊन ती स्वर्गात गेली. वाऱ्याच्या जोराने पडलेला पायसरूपी प्रसाद शंकराचे वरदान खरे ठरले. योग्य वेळी अंजनीला पुत्र झाला. तोच वायुपुत्र हनुमान. तो जन्माला येता सगळीकडे प्रकाश पडला. त्याने प्रचंड रूप धारण केले. त्याने आपले पुच्छ जोराने आपटले. मोठ्याने भुभुकार केला. तेव्हा दशदिशांना तो आवाज दुमदुमला. त्याला भूक लागली. त्यावेळी सूर्य नुकताच उगवत होता. तो पाहून त्याला वाटले हे कोणत्या तरी खाण्याचे फळ असावे. त्याने एकदम पूर्व दिशेला उड्डाण केले आणि सूर्याला पकडायला तो आकाशामार्गे जाऊ लागला. त्याचे अंग भाजेल म्हणून वायूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला न जुमानता तो सूर्यापर्यंत गेला. तेव्हा वायूने त्याच्या हिमालयावरील थंड वारा सोडला. त्यावेळी राहू सूर्याचा ग्रास करण्याच्या बेतात होता आणि केतूही त्याच्या मदतीस आला होता. मारुती म्हणजे मरुताचा पुत्र आणि मरुत म्हणजे वायू. त्याने राहू केतूशी युद्ध करून त्यांना दूर फेकून दिले. तेव्हा ते दोघे इंद्राकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. इंद्र त्यांचा कैवार घेऊन मारुतीशी युद्धाला आला. इंद्राने आपले वज्र त्याच्यावर फेकले. त्यामुळे मारुतीला फारसे काही झाले नाही. फक्त त्याच्या हनुवटीवर वज्राचा आघात होऊन एक खूण पडली व त्याला मूर्छाही आली. त्यामुळे वायू क्रुद्ध झाला. त्याने देवांना धमकी दिली की मी आता तुमचे सर्वांचे प्राण आकर्षण करून घेतो. तेव्हा देवांनी मारुतीला सावध केले. त्याच्या पराक्रमामुळे ते प्रसन्न झाले होते. त्यांनी त्याचे हनुमंत असे नाव ठेवले. त्याला स्वर्गीय पदार्थ भक्षण करण्यास दिले. शिवाय त्याला वरदानेही दिली.
इंद्रपाश, ब्रह्मास्त्र, शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी व रुद्रगण यांनाही मारुती अजिंक्य झाला. इंद्र म्हणाला, हनुमंता, माझ्या वज्राचा तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही. कुबेर म्हणाला, दुष्ट राक्षसांचा तू वध करशील, चिरंजीव होशील. तुझे नामस्मरण करणाऱ्याला राक्षस त्रास देणार नाहीत. वरुण म्हणाला, तुझी शक्ती अभंग राहील, तुला युद्धाचे श्रम वाटणार नाहीत. विश्वकर्म्याने त्याला अम्लान पंकजमाला म्हणजे कधीही न कोमजणारी कमळांची माळ अर्पण केली. मग देवांनी त्याला अंजनीकडे आणून दिले आणि ते स्वर्गात गेले. अंजनीने आपल्या बाळाला कुरवाळले. रुद्राचा हा अंश आहे हे कळून तिला फार आनंद झाला. मारुतीने पुन्हा लहान रूप घेतले. अंजनीने त्याला स्तनपान देण्यास सुरुवात केली. जो मनुष्य हे हनुमंताच्या जन्माचे आख्यान वाचील त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील, अशी ही हनुमंताच्या जन्माची कथा.